पुण्यात धक्कादायक घटना। दप्तरात चाकू घेऊन आला आणि क्लास सुरू असतानाच वर्गमित्रानेच गळा चिरून विद्यार्थ्याला संपवले। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून। गंभीर जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेनंतर वर्गात विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। लहान वयातील वाढती हिंसा आणि गँगवॉर प्रवृत्तीवर समाजात गंभीर चिंता व्यक्त होत आहे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये खासगी क्लास दरम्यान वर्गमित्रानेच 15 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला। आरोपी विद्यार्थी दप्तरात चाकू आणून वर्गातच गळा चिरून फरार झाला। हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती हाती लागली आहे। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका खासगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्याच्या त्याच्या वर्गमित्राने चाकूने गळा चिरला। यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर अल्पवयीन आरोपी दुचाकीवरून फरार झाला आहे। लहान मुलांमधील हे गँगवॉर उफाळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राजगुरुनगरमध्ये सोमवारी सकाळी एक खासगी क्लास सुरू होता। शिक्षक मुलांना शिकवत होते। याच दरम्यान या एका 15 वर्षाच्या मुलावर त्याच्या शेजारच्या बेंचवर बसलेल्या वर्गमित्राने चाकूने हल्ला केला आणि त्याचा गळा चिरला। यानंतर तो वर्गातून बाहेर पळाला आणि दुचाकीवरून फरार झाला। या प्रकरणाने क्लासमधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये घबराट पसरली असून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून याबाबत तपास सुरू केला आहे। जखमी विद्यार्थी प्रकृती गंभीर असल्याने त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। ज्या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचं भविष्य घडवण्यासाठी शिक्षण दिलं जातं त्याच शिक्षणाच्या मंदिरात अशा पद्धतीने गँगवॉर आणि क्रूरता मुलांमध्ये आली अशी कुठेतरी धोकादायक असल्याची नागरिकात चर्चा होत आहे। यामुळे पालक असतील, शिक्षक असतील आणि नागरिक असतील यांनी कुठेतरी याचा धडा घेतला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।